नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामधलं BMS, PHMS आणि BUMS याची राऊंड 2 आणि राऊंड 3 कधीपासून सुरू होणार आहे, कधी आपण त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतो, कधी सिलेक्शन लिस्ट लागणार आहे, कधी सीट मॅट्रिक्स येणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण कॅप 2 बद्दल बोलू, म्हणजे राऊंड 2 बद्दल बोलू। तर दिनांक 29 सप्टेंबरला तुमची सीट मॅट्रिक्स प्रोव्हाइड करण्यात येईल तुम्हाला। त्या सीट मॅट्रिक्सद्वारे तुम्ही महाराष्ट्रामधले जितके गव्हर्नमेंट असो किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असो, या कॉलेजमध्ये कोणत्या कॉलेजला कोणत्या कॅटेगरीचे किती सीट अवेलेबल आहे याची माहिती मिळू शकते। नाहीतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याबद्दल संपूर्ण माहिती देणारच आहे, म्हणजे कोणत्या कॉलेजला OBCच्या ST, NT, VJ किंवा ओपन याच्या जागा व्हॅकंट आहेत त्याची संपूर्ण माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईल। त्याच्यानंतर दिनांक 30/9 म्हणजे 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन आपली चॉईस फिलिंग करू शकता। म्हणजे तुम्हाला जे कॉलेज आवडत असतील किंवा टाकायचे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकता। चॉईस फिलिंग कशी करावी किंवा कशी करू नये, मागच्या राऊंडचा कट ऑफ बघून ही चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता। तर काही अडचण आली तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता। त्याच्यानंतर दिनांक 4 ऑक्टोबरला तुमचं सिलेक्शन लिस्ट CET सेल प्रोव्हाइड करेल। ज्या विद्यार्थ्यांचं त्या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं असेल तर त्यांनी दिनांक 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या दरम्यान त्या कॉलेजला जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत नेऊन त्या कॉलेजच्या नावाचा DD काढून आपला प्रवेश निश्चित करू शकता। त्याच्यानंतर राऊंड 3 म्हणजे कॅप 3 बद्दल अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी BMS, BHMS आणि BUMSसाठी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही नवीन संधी आहे, म्हणजे कॅप 3साठी तुम्ही फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकता। तर दिनांक 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर या दरम्यान तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकता। त्याच्यानंतर दिनांक 19/10/2024 म्हणजे 19 ऑक्टोबरला कॅप 3 राऊंडसाठी सीट मॅट्रिक्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल। तर या माध्यमातून तुम्ही कॅप 3साठी राहिलेल्या जागा किती आहेत याची पडताळणी घेऊ शकता, किंवा मग काही अडचण आली तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता। त्याच्यानंतर दिनांक 20/10 ते 22/10 या दरम्यान तुम्ही कॅप 3साठी चॉईस फिलिंग करू शकता। आणि दिनांक 23 ऑक्टोबरला तुम्हाला सिलेक्शन लिस्ट जाहीर करण्यात येईल CET सेलवर। तर ज्या विद्यार्थ्यांचं त्या 3 लिस्टमध्ये नाव आलं असेल, म्हणजे 3 नंबरच्या लिस्टमध्ये नाव आलं असेल कॅप 3च्या, तर त्यांनी 24 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या दरम्यान त्या कॉलेजला जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करून त्या नावाचा DD काढून आपले प्रवेश निश्चित करू शकता। तर ही झाली महाराष्ट्रामधली BMS, BHMS आणि BUMS राऊंड 2 आणि राऊंड 3 बद्दल शेड्यूल। तर तुम्हाला अजून काही काउन्सिलिंगमध्ये अडचण आली तर तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता राहिलेला प्रश्न असा की राऊंड 2 राऊंड 3साठी किती जागा व्हॅकंट आहे याची माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे करण्यात येईल, आणि राऊंड 2साठी कट ऑफ किती जाणार आहे, म्हणजे शक्यता किती जाऊ शकतो याचा व्हिडिओसुद्धा एक मी अपलोड केलेला आहे। तर राऊंड 3 आणि राऊंड 2 याचा कट ऑफ जर अंदाज तुम्हाला घ्यायचा असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी ते सर्व माहिती टाकलेली आहे। थांबू या ठिकाणी, धन्यवाद।